रिक्शा साइड दीजिए, रिक्शा साइड दीजिए। हम लोग ऑक्सीजन भी उसमें हम देखा, ऑक्सीजन का कोई सुविधा नहीं थी, फिर भी हम लेके गए। तो बाद में हम टेम्पो हॉस्पिटल में लेके गए, तो टेम्पो हॉस्पिटल में सब डॉक्टर लोग ने सभी चेक किया, तो उन्होंने बताया अभी वो तो सांस नहीं चल रही है। तो हमने जब घर में थे तभी सांस तो चल रही थी, पर टेम्पो हॉस्पिटल में लेके जाने के कारण उधर उन्होंने कहा कि डेट मतलब मैंने मेरे पेशेंट के लिए, मेरे ससुर के लिए घर पे जो मैंने ऑक्सीजन लिया हुआ है ना, वो ऑक्सीजन मुझे एम्बुलेंस में, वो ऑक्सीजन मेरे को एम्बुलेंस में लाके उसको यहाँ तक पहुँचाना पड़ा। मी विजय काते, आपण पाहता लोकसेवेला बातमीपत्र। आता आपण आहोत भाईंदर पश्चिम याला मीरा भाईंदर शहराचा सर्वात मोठा रुग्णालय म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या रुग्णालयामध्ये। ह्या रुग्णालयामध्ये 2 महिन्यापूर्वी आपण एक बातमी लावली होती की कार्डियक ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे काही लोकांचा जीव गेला होता आणि ही ॲम्ब्युलन्स लोकांना मिळावी यासाठी खूप प्रयत्न चालू होता, परंतु हॉस्पिटलच्या पण काही हतबल होते, कारण इकडे 3 ॲम्ब्युलन्स असल्यामुळे एक व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी दिली होती, 2 गाड्या, एकच गाडी असताना एक गाडी बंद असल्यामुळे ह्यांना ॲम्ब्युलन्स देताही येत नव्हती। या संपूर्ण विषया संदर्भामध्ये शिवसेनेचे जे इकडचे पदाधिकारी आहेत यांनी पुढाकार घेऊन आज यांनी ही गोष्ट परिवहन मंत्री यांच्याकडे ही गोष्ट मांडली आणि परिवहन मंत्र्यांनी आज खऱ्या अर्थाने एक आनंदाचा सुखद धक्का ह्या मीरा भाईंदरकरांना दिलेला आहे आणि 35 लाखाचा निधी, फक्त 35 लाखाचा निधी ह्या एसीच्या ॲम्ब्युलन्स आहेत, ज्या ऑक्सिजनच्या ॲम्ब्युलन्स, कार्डियक ॲम्ब्युलन्स आहेत, याच्यासाठी तो निधी दिलेला आहे। नक्की ह्या डॉक्टर जे डीन आहेत, जे तडवी, यांचं तरी म्हणणं काय, नक्की शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांचं तरी नक्की म्हणणं काय आपण जाणून घेऊ। बघा, 6 महिन्यापूर्वी अगोदर परिचय करून देतो, या पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचा मी एक सदस्य आहे आणि या हॉस्पिटलमधले सगळे डीन म्हणा किंवा या 2 मॅडम म्हणा, हे सगळे ह्या हॉस्पिटलचा कारभार चालवत आहेत। आपल्या शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता या हॉस्पिटलला एक कार्डियक ॲम्ब्युलन्स एकदम नितांत आवश्यकता होती आणि अशा प्रकारची मागणी आम्ही आपले माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे 6 महिन्यापूर्वी केली होती आणि सरनाईक साहेबांनी म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं की त्वरित पाठपुरावा केला त्या गोष्टीला आणि आमदार निधीमधून जिल्हा नियोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी 35 लाख रुपयाची तरतूद ही वेगळी आपल्या या हॉस्पिटलच्या कार्डियक ॲम्ब्युलन्ससाठी रिझर्व केलेली आहे। एवढी रक्कम आणखीन मला वाटतं येत्या महिन्याभरात एप्रिलमध्ये ती पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ॲम्ब्युलन्स आपल्या इकडे येणार आहे। आजच्या बैठकीमध्ये खास करून आम्ही असं ठरवलेलं आहे की ह्या ज्या आपल्या सेवा आहेत ह्या रुग्णालयामार्फत, जसं का अपंगत्वाचे दाखले दिले जातात किंवा डायलिसिस आपण फ्रीमध्ये करतोय, त्याचबरोबर मोतीबिंदूचे ऑपरेशन्स आपण मोफत सगळ्यांना करतोय, तर ह्याचा जनजागृती करण्यासाठी म्हणून लोकांना ह्याची माहिती मिळण्यासाठी मीरा भाईंदरमधील नागरिकांना, त्यासाठी आपण आज इथे ठराव केलेला आहे की या मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या 14 OPDs आहेत, आणखीन आरोग्य केंद्र आहेत आणि त्याचबरोबर आपल्या पालिकेचं हॉस्पिटल आहे राजीव गांधी हॉस्पिटल, तर त्यांच्या दर्शनी भागामध्ये आपल्या ह्या सर्व सुविधा दिल्या जातात, अशा प्रकारचा मोफत दिल्या जातात, अशा प्रकारचा बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात यावा जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळेल, तिथे आलेल्या पेशंट्सना त्याची माहिती मिळेल। अशा प्रकारची एक सूचना आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये या ठिकाणी कॅथलॅब पण चालू होणार आहे आणि म्हणजे त्यामध्ये आपल्याला CT स्कॅन आणि MRI मशीन्स पण उपलब्ध होणार आहे, त्याचं पण काम चालू आहे। खरंच कौतुक वाटतं मला आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचं की 6 महिन्यापासून राजू वेतोसकरांच्या माध्यमातून हा विषय उचलला गेला होता। अजय साळवी शाखाप्रमुख, ज्या तुम्ही आता उल्लेख ज्याचा केला, त्यानेच त्या 2 रुग्णांना इथपर्यंत घेऊन आलं होतं आणि ही दुर्दैवी घटना घडली, परंतु हॉस्पिटलच्या पण काही मर्यादा होत्या, त्या संबंधित हा प्रकार सगळा झाला। पण आता आनंद याचा आहे की यापुढे या घटना कमी करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केला जाईल। आत्ताच वरिष्ठांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण हॉस्पिटल फिरलो, अतिशय अत्याधुनिक मशीनांच्या सकट यांच्याकडे आपण ज्याला म्हणूया मोतीबिंदूचं ऑपरेशन जे आहे डिपार्टमेंट आहे, सुंदर आणि इतक्या आता मी संख्या पाहिली, इतक्या मोठ्या संख्येने मीरा भाईंदरचे रुग्ण याचा लाभ घेत आहेत, हे फार कौतुकास्पद आहे। सोबत डायलिसिस सेंटर पाहिलं तेही अतिशय व्यवस्थित सुंदर, म्हणजे जणू एखादं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जी सुविधा असली पाहिजे, ज्या पद्धतीने असली पाहिजे ती सुविधा आज आम्ही या ठिकाणी पाहिली। कौतुक या सर्व डॉक्टरांचं की इतकं चांगलं ही लोक हे हॉस्पिटल आता मेंटेन करतात आणि याच्या पुढेही जी काही गरज त्यांना आमच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून या हॉस्पिटलसाठी लागेल, आदरणीय प्रताप सरनाईक साहेब नेहमीच त्यासाठी तत्पर असतात। आरोग्य सेवा, शिक्षण सेवा या 2 गोष्टीवर त्यांचं प्रमुख लक्ष असतं आणि त्या दृष्टीनेच पुढची वाटचाल सुरू राहील, ही ग्वाही मी आदरणीय डॉक्टरांना या ठिकाणी देतो। ॲक्च्युली सर्वप्रथम मी नामदार परिवहन मंत्री
प्रताप सरनाईक सर यांचे फार फार आभार व्यक्त करतो, कारण हे 200 बेडचे हे हॉस्पिटल आहे. इथे वेळोवेळी असणारे Z+ची सुरक्षा असो किंवा इमर्जन्सी पेशंट असो, जेव्हा आम्हाला शिफ्ट करताना ॲम्ब्युलन्सचे थोडंसं आम्ही हातबलता आमच्याकडे होतीच, परंतु आता 108 ॲम्ब्युलन्स आपल्या कॅम्पसमध्ये आल्यामुळे, तसेच आता सरांनी एक आम्हाला अत्याधुनिक अशी कार्डियक ॲम्ब्युलन्स DPDC मधून मंजूर केलेली आहे. त्याबद्दल सरांचे प्रशासनातर्फे आणि आमच्या हॉस्पिटलतर्फे आभार व्यक्त करतो.